नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास सारेल्ले आपण सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मागच्या जे आठवड्यातले प्रश्न आहेत कोणत्या रे, तर ते 28 जुलै ते कुठपर्यंत रे, ते 4 ऑगस्ट पर्यंत। तर हे संपूर्ण प्रश्न सोमवारपासून रविवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत आपण प्रत्येक आठवड्याला आपली विद्यावृक्ष अकॅडमी आपणा सर्वांसमोर ते करंट चे 100 प्रश्न जे आहेत ते दर आठवड्याला घेऊन येणार आहे आणि अगदी मोफत आहे। आपल्या जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना नक्कीच, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपले चॅनल पाहत नसतील किंवा माहिती नसतील तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा, त्यांना शेअर करा आणि आपलं चॅनल लाईक करा। आणि इतर अपडेट जर पाहिजे असतील तर आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। चालेल, बघूत आपण। पहिला प्रश्न आहे, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? कितवा वित्त आयोग आहे रे? 6वा। आता बघा कधी कुठून कुठपर्यंत आहे रे वित्त आयोग आपला? 6वा। तर आहे 1 एप्रिल 2015 2025 ते 31 मार्च 2031 आहे। किती आहे रे? 31 मार्च 2031 आहे। आणि याच पद्धतीने बघा जे आहे, जसा हा कितवा वित्त आयोग आहे? 6वा। तर आपल्या केंद्रामध्ये कोणता वित्त आयोग आहे? कितवा आहे? 16वा आहे। त्याचा पण कार्यकाळ सेम आहे। आता बघा नुकतीच झालेली आहे, ह्याचे जे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी नवीन जे अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे। पूर्वीचे कोण होते रे? आपल्याला माहित असतील तर पूर्वीचे होते मुकेश खुल्लर। कोण होते रे? मुकेश खुल्लर होते। यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो। आणि नियुक्ती कुणाची झाली रे? नितीन करीर यांची। कुणाची झाली आहे? नितीन करीर यांची झालेली आहे। नितीन करीर बघा, आलं लक्षात? पुढचा बघू। 71व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कुठला रे? सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ते कोणता आहे रे? अक्षय कुमार आहे का? रजनीकांत आहे का? अमिताभ बच्चन आहेत का विक्रांत मेसी आहे? कोण आहे रे? तर ते आहेत बघा विक्रांत मेसी आहेत। कोण आहेत? विक्रांत मेसी आहेत। कोणता पिक्चर आहे रे त्यांचा? 12वी फेल आहे। कोणता पिक्चर आहे? 12th फेल, बघितलाय आपण। आणि त्यांच्यासोबतच कुणाला भेटलाय रे? त्यांच्यासोबतच शाहरुख खान यांना भेटलाय बघा, महत्वाचं आहे शाहरुख खान। काही जणांचा आपल्या आवडता अभिनेता असेल शाहरुख खान। कोणता चित्रपट आहे रे? जवान, बघितलाय सगळ्यांनी। कोणता चित्रपट आहे? जवान आहे बघा। दोघांना मिळून देण्यात आलेला आहे। कितवा आहे? 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। आणि हे चित्रपट ते कधी येऊन गेलेत रे? 2022 ला येऊन गेलेत। परंतु ते पुरस्कार वितरण कधी करण्यात आलंय? तर 2025 ला केलंय बघा। कधी केलाय? 2025 ला। महत्वाचं हे आहे की बाबा हा 71वा आहे, लक्षात ठेवा। आणि कुणाला भेटलाय? विक्रांत मेसी आणि शाहरुख खान यांना भेटलेला आहे। पुढे जाऊता बघा 71व्या राष्ट्रीय चित्रपट वितरण सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे रे? सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जिला पुरस्कार भेटलेला आहे कोण आहेत? पर्याय बघा, काजोल आहे, निंदिता दासगुप्ता आहे, राणी मुखर्जी आहेत का पल्लवी जोशी आहेत? कोण आहेत रे? तर एकदम सोपं उत्तर आहे, तर त्या आहेत राणी मुखर्जी आहेत। कोण आहेत रे? राणी मुखर्जी आहेत। आपल्याला राष्ट्रीय चित्रपटांवरती आपल्या विद्यावृक्ष अकॅडमी स्पेशल एक लेक्चर घेऊन येत आहे, युट्यूब वरती मोफत आहे, ते सर्वांनी नक्की बघा, फायदा होईल त्या गोष्टीचा। चालेल, पुढे जाऊता 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे? हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे रे? श्यामची आई, तू पाहावे मला, गुलकंद, तुझा राक्षसी बाणा। कोणता आहे रे? तर तो आहे श्यामची आई। कोणता आहे?
श्यामची आई हा चित्रपट आहे बघा, ज्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भेटलेला आहे. हा आपल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना, एमपीएससी असू दे, पीएसआय, एसटीआय, एएसओ असू दे, त्याच पद्धतीनं पोलीस भरती असू दे, सरळ सेवा असू दे, ह्या सगळ्या एक्झामला हे प्रश्न उपयोगी येणार आहेत. तर कोणता आहे रे? श्यामची आई हा चित्रपट आहे. कोणता? मराठी चित्रपट आहे. त्यानंतर बघा, सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार फॉरेस्ट, वनतारा स्टार फॉरेस्ट कोणती हत्तीने आहे रे? तर सांगा मला कमेंट मध्ये, कोण आहे रे वनतारा स्टार फॉरेस्ट? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महादेवी हत्तीने आहे. कोणती आहे रे? महादेवी हत्तीने आहे. तर बघा, कोणत्या? गुजरात, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश. वनतारा कुणाचा आहे रे? मुकेश अंबानी यांचा आहे. मुकेश अंबानी यांचा आहे बघा, मुकेश अंबानी यांचा आहे. आणि कुठे आहे रे? तर ते आहे गुजरात राज्यामध्ये. कुठं आहे? गुजरात या राज्यामध्ये ते स्थित आहे. पुढे चला बघा, उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या चर्चेत असलेले कोणते धरण आहे रे? उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या जे खूप चर्चेमध्ये आहे, तर ते आहे अलमट्टी धरण. कोणतं धरण आहे रे? अलमट्टी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? जे अलमट्टी धरण आहे, कुठे आहे रे? गोदावरी आहे का, कावेरी आहे का, कृष्णा आहे का, तापी आहे? कोणत्या नदीवर स्थित आहे रे? तर ती नदी आहे कृष्णा नदी. कोणत्या नदीवर आहे रे? कृष्णा नदीवरती स्थित आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघू बघा. 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता रे? सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणता आहे रे? तुरे सांग आहे, कथंग आहे, सत्संग आहे का, राऊत सांग आहे? कोणता आहे रे? तर तो आहे कथंग आहे बघा. कोणता आहे? कथंग हा चित्रपट आहे. कथंग. मित्रांनो, तुम्ही जर हे दर आठवड्याचं लेक्चर मधून आपल्या नोट्स बनवत गेला तर तुमचा एकही मार्क जाणार नाही, कारण की हे दर आठवड्याच्या आठवड्याला आम्ही आपणासमोर लेक्चर घेऊन येणार आहोत. कोणता आहे रे? कथंग हा आहे. पुढं बघा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार कोणतं रे? स्टीलचं उत्पादन कोणत्या याचं आहे? लोखंड आहे, त्याच पद्धतीने आपल्याला अल्युमिनियम, हे सगळे उत्पन्न माहित पाहिजेत. तर त्यामध्ये काय रे? स्टीलचे उत्पन्न खालीलपैकी कोणता देश सर्वप्रथम आहे? कोणता देश आहे रे स्टीलच्या उत्पन्नामध्ये? अमेरिका आहे, चीन आहे, भारत आहे का ऑस्ट्रेलिया आहे? कोणता आहे रे? तर तो आहे चीन आहे बघा. कोणता आहे? चीन आहे. भारत कितव्या क्रमांकावर आहे रे? 3ऱ्या क्रमांकावर आहे भारत. चालेल, पुढे जाऊ. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारत खालीलपैकी कितव्या क्रमांकावरती स्थित आहे? सौर ऊर्जा निर्मितीवरती बघा, सौर ऊर्जा निर्मितीवरती भारत कितव्या क्रमांकावर स्थित आहे? महत्वाचा प्रश्न आहे बघा. सौर ऊर्जावरती, सौर ऊर्जावरती भारत कितव्या क्रमांकावर स्थित आहे? तर तो आहे बघा, तर तो आहे 3ऱ्या क्रमांकावरती. किती आहे रे? ह्याच्यावर पण तोच, आणि ह्याच्यावर पण किती वेळा आहे रे? 3ऱ्या क्रमांकावरती स्थित आहे. त्यानंतर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले कोण आहेत रे? मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ते मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे. कोण आहेत रे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? आलोक आराधे आहेत. यांनी खालीलपैकी कुठल्या शहरामध्ये चौथे खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? चौथे खंडपीठ किती वेळा रे? आणि किती वेळेत रे आलोक आराधे? 48वे आहेत बघा. किती वेळा आहेत? 48वे आहेत. आणि कुठल्या शहरामध्ये त्यांनी खंडपीठ स्थापन करण्यासाठी घोषणा केलेली आहे? बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे. कोणता आहे रे? तर ते आहे 3रं. कोणतं? कुठं केलंय त्यांनी खंडपीठ? तर कोल्हापूर आहे. किती झालेत रे आता? मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण उच्च न्यायालय किती आहेत रे देशामध्ये? तर ते आहेत बघा 25 उच्च न्यायालय. किती आहेत रे? 25 उच्च न्यायालय आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठं कुठं आहेत रे? मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, तर ते आहे पणजीला. म्हणजे कुठं आहे रे? गोव्यामध्ये आहे, पणजीला आहे. त्याच पद्धतीनं बघा, छत्रपती संभाजीनगरला पण आहे. कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर.
त्याच पद्धतीने आणखीन कुठं आहे रे? नागपूरला आहे. नागपूरला आहे. आणि आता काय रे? तर कोल्हापूरला आहे बघा. कुठं आहे रे? कोल्हापूर. जिथं छत्रपती शाहू महाराज होऊन गेले त्या कोल्हापूरला आपलं हे खंडपीठ स्थापन झालेलं आहे. पुढं चला, पुढं जाऊता. बघा मित्रांनो, आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीची पोलीस भरतीची नवीन बॅच नुकतीच लॉन्च होणार आहे. तर त्याचे वैशिष्ट्य काय आहेत रे? पोलीस भरतीचे मुलं कशा असतात रे? पॅशनेट असतात. कशा असतात? पॅशनेट असतात. तर त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपली विद्यावृक्ष अकॅडमी नवीन बॅच घेऊन आलेली आहे. वैशिष्ट्य काय आहेत आमच्या बॅचचे? तर वैशिष्ट्य असे आहेत, प्रत्येक विषयाला तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षक आहेत. त्याच पद्धतीनं बघा, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक आहे. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच मोफत नोट्स व ई बुक सिरीज आहे. मोफत नोट्स पण आणि त्यांना आपल्या पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा पाठवण्यात येणार आहेत. लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी घेऊन तुम्ही विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं, तुमचे लेखीचे जे 100 मार्क आहेत ते बिनधास्त डोळे झाकून तयार राहा. आणि त्याच पद्धतीनं फिजिकल साठी असेल तर प्रत्यक्ष आम्ही घेऊ शकणार नाहीत, म्हणून जे गोव्यामध्ये असतील आपल्याला जे इव्हेंट आहेत, 1600 असेल, मुलींना 800 असेल, तर त्या इव्हेंट संदर्भात आम्ही तुमच्यासाठी एक प्रशिक्षक ठेवणार आहोत. ते तुम्हाला 2-3-4 लेक्चर मध्ये ते तुम्हाला संपूर्ण माहिती त्याबद्दल देऊ करतील. पुढे बघा, मोफत काय हो? मोफत आणि ऑनलाईन टॉपिक टेस्ट होत्या. प्रत्येक आठवड्याला तुमची मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट राहील आणि आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पूर्णपणे भेटून जातील. पुढे बघा, हा आमचा विद्यावृक्ष अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा असेल तर हा आमचा स्कॅनर आहे, त्यावरती जाऊन तो तुम्ही हे करू शकता. त्याच पद्धतीनं हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण माहिती डिटेल मिळवू शकता. पुढे बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालीलपैकी कोणत्या गावामध्ये एआय संघटित अंगणवाडीचे उद्घाटन केले? काय रे ती? तर आपल्या महाराष्ट्रामधली आणि देशामधली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहित तयार झालेली अंगणवाडी आहे. कुठं आहे रे? नांदिवली, वडधामन, शिक्रापूर का सिकरी? कुठं आहे रे? तर ती आहे वडधामनला आहे. कुठं आहे रे? वडधामनला आहे ती, जी आर्टिफिशियल अंगणवाडी तयार झालेली आहे ती. कुठं आहे रे? वडधामनला आहे. त्यानंतर बघा, बुद्ध सम्यक दर्शक संग्रहालय कोणता आहे रे? बुद्ध सम्यक दर्शक संग्रहालय मेमोरियल स्तूप हे भारतातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्घाटन करण्यात आले? कोणता आहे रे? तर बुद्ध सम्यक दर्शक संग्रहालय आणि मेमोरियल स्तूपचे उद्घाटन कुठं झाले रे? कुशीनगर, बुद्धगया, नालंदा का वैशाली? कुठं झाले रे? तर वैशालीमध्ये झाले. बघा, वैशालीमध्ये झालेलं आहे. महत्वाचं आहे. पाठीमागच्या 4-5 दिवसाची घडामोड आहे ही, त्यामुळे महत्वाची आहे. पुढे बघा, भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? कोणते आहे रे? राष्ट्रीय महिला बाल विकास मंत्रालय, राष्ट्रीय महिला आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय का कायदा मंत्रालय? कुठं झाले रे? तर ते आहे राष्ट्रीय महिला आयोग. कोणता आहे रे? राष्ट्रीय महिला आयोग ही संस्था आहे. बघा, पुढे चला, भविष्यातील एआय चे धोके लक्षात घेऊन आवाज आणि चेहरा यांचं कॉपीराईट काय रे? जसा अमिताभ बच्चन यांनी आवाजाचा कॉपीराईट करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच पद्धतीनं मिळावे म्हणून आपल्याला कॉपीराईट कायद्यामध्ये बदल करणारा जगातील पहिला देश कोणता आहे रे? तर बघा, ब्रिटन आहे का, डेन्मार्क आहे का, न्यूझीलंड आहे का, स्वित्झर्लंड आहे? कोणता देश आहे रे? तर तो देश आहे डेन्मार्क आहे. तर तो देश आहे डेन्मार्क आहे. येऊ शकतो हा प्रश्न, महत्वाचा आहे. पुढे चला, संसद टीव्हीचे नवीन सीईओ म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय रे? संसद टीव्हीचे नवीन सीईओ
म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे? निषद भारती, उत्पल कुमार सिंग, रजित पूनम का विश्वास सिंग द्विवेदी? कोण आहेत रे? तर ते आहेत उत्पल कुमार सिंग आहेत बघा. कोण आहेत रे? उत्पल कुमार सिंग हे व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये जर्मनीमध्ये पार पडलेला, त्यामध्ये पदक तालिकेमध्ये भारताचा खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये कितवा आहे रे? पहिला, दुसरा, चौथा का 20वा आहे? तर आहे 20वा. कितवा क्रमांक आहे रे? 20वा क्रमांक आहे. त्यानंतर बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत रे? एस स्वामीनाथन आहेत. कोण आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक? एस स्वामीनाथन हे आहेत. यांचा जन्मदिन कोणता आहे? 7 ऑगस्ट. यांचा जन्मदिन कोणता आहे रे? 7 ऑगस्ट आहे. तो खालीलपैकी कोणता दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जाणार आहे? एस स्वामीनाथन यांचा जन्मदिन. भारतीय कृषी दिन, शाश्वत शेती दिन, हरित क्रांती दिन, जागतिक शेती दिन. बघा, 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट जो आत्ताच झालेला आहे आठवड्यामध्ये, 7 ऑगस्ट जो आहे तो कोणता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे रे? तर तो आहे शाश्वत शेती दिन आहे बघा. कोणता आहे रे? शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पुढे बघा, त्यानंतर बघा, आजपर्यंतचे भारतातील सर्वात महागड्या व सर्वात शक्तिशाली उपग्रहाचे नुकतेच प्रक्षेपण करण्यात आले, त्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ज्याचं प्रक्षेपण करण्यात आले? INS शक्ती, INS विस्तार, INS निसार का INS पृथ्वी? कोणतं नाव आहे रे? ज्याचं नुकतंच ह्या आठवड्यामध्ये प्रक्षेपण करण्यात आलं, जे की सर्वात महागडे आणि सर्वात शक्तिशाली आहे. तर ते कोणतं आहे रे? INS निसार आहे बघा. कोणतं आहे? INS निसार आहे. पुढे बघा, महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली रे? महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून दत्तामामा भरणे, धनंजय मुंडे, अजितदादा पवार का माणिकराव कोकाटे? माणिकराव कोकाटे आपल्याला माहित आहे की जुने कृषी मंत्री होते. त्यांच्या ठिकाणी कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर दत्तामामा भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा. आणि ह्यांना कोणते मंत्री झालेत रे? माणिकराव कोकाटे, तर ते झालेले आहेत क्रीडा मंत्री. कोणते मंत्री झालेत? क्रीडा मंत्री झालेले आहेत माणिकराव कोकाटे, क्रीडा मंत्री. चालेल, तर हे झालेले आहेत. पुढे चला, पुढे बघूता. तर आमची आणखीन एक बॅच जे सर्वसामान्य ग्रामीण भागातले विद्यार्थी तयारी करतात, अशी आमची वनरक्षक भरतीची 2025 ची बॅच लॉन्च झालेली आहे. त्याचे ऑनलाईन बॅच आहे. तर त्याचे वैशिष्ट्य काय आहेत रे? प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षक, त्याच पद्धतीनं मोफत नोट्स येतात, ई बुक सिरीज मिळतील, त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल, त्याच पद्धतीनं मोफत ऑनलाईन टेस्ट असेल आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळून जातील. तर एवढे वैशिष्ट्य आमच्या ह्या नवीन बॅचचे आहेत बघा. पुढे चला, बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संतांचे 2025 चे सप्तक शतयोत्तर म्हणजे 750वी जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे? 750वी. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज का संत जनाबाई? कोण आहेत रे? तर ते आहेत संत ज्ञानेश्वर महाराज. कोण आहेत रे? संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यानंतर बघा, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना अवलंबलेली आहे रे? डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणती योजना आहे रे? तर ती आहे डिजिटलायझेशन करण्यासाठी योजना आहे बघा. तर ती आहे ज्ञान भारतम मिशन. कोणती योजना आहे रे? ज्ञान भारतम मिशन. ही योजना आपलं जे प्राचीन हस्तलिखित आहेत त्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, भारत सिंगापूर कोणता सराव आहे रे? तर तो आहे बोल्ड कुरुक्षेत्र. बोल्ड कुरुक्षेत्र सराव 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला? पुणे, जोधपूर, लखनौ का अहमदाबाद? कोणता आहे रे? तर ते जोधपूर आहे. कुठे येते रे जोधपूर? राजस्थान जिल्ह्यामध्ये, राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर बघा, 2025 मध्ये मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोण केलाय रे? भारत सरकारने. भारत सरकारने
खालीलपैकी कोणता ऍप लॉन्च केलेला आहे? कोणता ऍप आहे रे? तर तो आहे हत्ती ऍप आहे. कोणता ऍप आहे रे? हत्ती ऍप आहे. पुढं बघा, जुलै 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशासोबत हायड्रोजन विकासासाठी भारताने सामंजस्य करार केला? हायड्रोजन विकासासाठी कोणता आहे रे? सिंगापूर, स्वित्झर्लंड, जर्मनी का ऑस्ट्रेलिया? कोणता देश आहे रे? कमेंट मध्ये सुचवा कोणता देश आहे. तर तो आहे बघा जर्मनी. कोणत्या देशासोबत केला रे? हायड्रोजन म्हणलं की कुठे येणार? जर्मनी येणार हायड्रोजन म्हणल्यानंतर. त्यानंतर बघा, दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि तीच कुणाची पुण्यतिथी आहे रे? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक यांची काय रे? पुण्यतिथी आहे. कधी आहे रे? 1 ऑगस्टला आहे. कधी आहे? 1 ऑगस्ट रोजी आहे. पुढे बघा, यानंतर बघा, पहलगाम हल्ला माहित आहे सगळ्यांना. पहलगाम हल्ल्यातील सुलेमान शाह कोण मारला गेला रे? सुलेमान शाह नुकताच जम्मू काश्मीर मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत मारण्यात आला? तर ते आहे ऑपरेशन निस्तार, ऑपरेशन संरक्षण, ऑपरेशन याहिद का ऑपरेशन महादेव. ते आता खूप गाजलं होतं. कोणतं आहे रे? ऑपरेशन महादेव अंतर्गत मारण्यात आला. त्यानंतर बघा, जागतिक व्यापार संघटना जिचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड आहे, तिची 2026 साली प्रास्ताविक बैठक किती वेळ आहे रे? 14वी आहे. कोणत्या देशामध्ये होणार आहे? कुठल्या देशात होणार आहे रे? तर ती आहे कॅमेरून. कॅमेरून देश आहे बघा. आफ्रिका खंडातला हा देश आहे कॅमेरून. त्यानंतर बघा, दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो रे? 29 जुलैला साजरा करण्यात येतो. सर्वाधिक वाघांची संख्या असणारा देश कोणता आहे रे? सर्वाधिक वाघांची संख्या असणारा देश, तर तो आहे बघा भारत. कोणता आहे रे? भारत आहे. 2 नंबर कुठला आहे रे? 2 नंबर रशिया आहे. 3 नंबर कुठला आहे रे? 3 नंबर बांगलादेश आहे. आणि 4 नंबर कोणता आहे रे? तर 4 नंबर वाघांची संख्या जास्त असणारा इंडोनेशिया हा देश आहे. कोणता आहे रे? इंडोनेशिया हा देश आहे. यानंतर बघा, फीड वुमन्स वर्ल्ड, फीड वुमन्स वर्ल्ड कप म्हणजे काय रे? जागतिक बुद्धिबळाची स्पर्धा आहे बघा महिलांची. कुणाची? जागतिक बुद्धिबळांची स्पर्धा महिलांची. खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेने विजेतेपद जिंकले आणि ते बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारे पहिल्या भारतीय महिला ठरल्या? बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी किती रुपये बक्षीस जाहीर केले रे त्यांना? 3 कोटी रुपये जाहीर केले. किती केले? 3 कोटी रुपये जाहीर केले. कोणत्या महिला आहेत रे? कोनेरू हम्पी, सिंगप्पू मुर्पा, दिव्या देशमुख का यादी मुखर्जी? लिहून घ्या. तुमचा पेपर कधी येऊ हा प्रश्न येणार आहे बघा, कारण एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कोनेरू हम्पी, सिंगप्पू मुरप्पा, दिव्या देशमुख काय यादी मुखर्जी? कोण आहेत रे? तर त्या आहेत दिव्या देशमुख आहेत बघा. कुठल्या आहेत रे दिव्या देशमुख? तर त्या आहेत नागपूरच्या आहेत. आणि देशातल्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी की बुद्धिबळाचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पुढे बघा, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा क्रमामध्ये दुसऱ्या क्रमांकावर खालीलपैकी कोण व्यक्ती पोहोचला? पहिला तर ऑब्वियस क्रिकेटची आवड असणारे, क्रिकेटची माहिती असणाऱ्यांना माहित आहे. कोण आहे रे? सचिन रमेश तेंडुलकर आहे. कोण आहे? सचिन तेंडुलकर. ओके. त्यानंतर बघा, कोण आहे रे? जो रूट, रोहित शर्मा, विराट कोहली का अजिंक्य रहाणे? कोण आहे? तर जो रूट आहे बघा. कुठल्या देशाचा आहे रे? इंग्लंडचा आहे. इंग्लंडचा आहे जो रूट. यांना काय 2 क्रमांकावर गेलाय म्हणजे सचिनचं रेकॉर्ड तोडू शकतो असं म्हणतायत. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपली समाज सुधारकांची जी बॅच आहे ती ऑनलाईन अवेलेबल आहे. प्राइस एकदम आपल्या चहा नाश्त्याच्या दररोजच्या करण्यापेक्षाही कमी आहे. किती रुपये आहे रे प्राइस? 199 रुपये होती. तर काही दिवस पहिल्या 50 विद्यार्थ्यांना डिस्काउंट भेटणार आहे. किती आहे रे? 99 रुपयाला बॅच आहे. 50% ऑफ देण्यात आलेला आहे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी. वैशिष्ट्य काय आहेत रे? एकूण बघा, आम्ही 36 समाज सुधारक घेतले जे महत्वाचे आहेत. किती आहेत रे? 36 समाज सुधारक घेतलेले आहेत. जे आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी असेल, राज्यसेवा असेल, तर त्यांना नक्कीच ते उपयोगाला येईल.
वैशिष्ट्य काय आहेत रे? नवीन अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्रातील व भारतातील व्यक्तिविशेषांचा समावेश आहे. सर्व व्यक्तिविशेषांची सविस्तर माहिती आहे. तर अशा पद्धतीनं ही बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. नक्की आपल्या ऍप वरती जाऊन माहिती घ्या, तुम्हाला आणखीन ह्याच्याबद्दल इन डिटेल माहिती भेटेल. पुढे बघा, रोमेन एवोट परेरा या युवतीने किती तास भरतनाट्यम नृत्य करत एक गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड नोंदवलेला आहे? कोण आहे रे? तर ती आहे रेमेना एवोट परेरा. तर किती आहे ते? 170 तास आहे. बघा किती आहे रे? 170 तास आहे. नुकतेच भारताच्या खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 2 दिवसापूर्वीच त्यांनी हे केलंय? बघा 2 दिवसापूर्वी. तर कोणता आहे रे? डीआरडीओ, इस्रो, नासा का स्पेसएक्स? तर ते आहे डीआरडीओ. कोण आहे रे? डीआरडीओ संस्थेनं हे केलेलं आहे. गावरी सण खालीलपैकी कोणत्या समुदायाद्वारे साजरा करण्यात येतो? कोणता समुदाय आहे रे? भिल्ल, राजपूत, यादव का पर्याय 1 व 2 आहे? तर ते पर्याय 1 व 2 आहे. बघा भिल्ल आणि राजपूत यांच्यातर्फे तो सण साजरा करण्यात येतो. कोणता रे? गावरी सण. का महत्वाचा आहे रे? तर आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये तो साजरा करण्यात आला होता, म्हणून महत्वाचा आहे. गावरी सण येऊ शकते. ज्या लेटेस्ट मध्ये एक्झाम आहेत त्यांना तर हे करंट फिक्स येणार. बघा लेटेस्ट मधल्या ज्या एक्झाम आहेत, तर बघा झारखंड राज्य सरकारने, कुठल्या रे? झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक, काय रे? अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून खालीलपैकी कोणते करण्यात आलेले आहे? अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून विनोदजी पटनायक मोहल्ला क्लिनिक, शिबू सोरेन मोहल्ला क्लिनिक, मदर तेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक का विजू पटनायक ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक? कोणतं आहे रे ते नाव? तर ते आहे मदर तेरेसा ऍडव्हान्स्ड हेल्थ क्लिनिक हे नाव देण्यात आलेलं आहे. पुढे बघा, जागतिक सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये खालीलपैकी कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? जागतिक पर्यटन स्थळामध्ये खालीलपैकी कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? पॅरिस, लंडन, थिम्पू, बीजिंग. कोणतं आहे रे? तर ते आहे बघा लंडन. कोणतं आहे? लंडन हे शहर आहे. 5 वर्षाच्या अंतरानंतर खालीलपैकी कोणत्या देशातील लोकांना भारताने परत विजा देणे सुरू केलेला आहे? म्हणजे ज्याच्यासोबत भांडणं होते परंतु आता रिलेशन सुधारलेले आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश का नेपाळ? कोणता देश आहे रे? तर तो देश आहे नेपाळ. कोविडच्या वेळेस त्यांनी आपल्या जे काश्मीर आहे, अक्साई चीनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भारतामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आपले काय रिलेशन बिघडलेले होते, तर ते सुधरून आता त्यांनी चीनला विजा देण्याचं काम भारताने सुरू केलेलं आहे. त्यानंतर बघा, भारताची कोणती संस्था ऑपरेशन सिंदूर व कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यावर 2 विशेष अभ्यासक्रम तयार करत आहे? शुभांशु शुक्ला कोणती आहे रे? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था, त्या परिषद, त्याला काय म्हणतात? एनसीईआरटी, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे का इस्रो? कोणती आहे रे? तर ती आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था, एनसीईआरटी आहे. यानंतर बघा, नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला? कोणता आहे रे? तर ते आहे महाराष्ट्र. आपलं महाराष्ट्र. प्रश्न येऊ शकतो बघा, कोणतं राज्य आहे रे? महाराष्ट्र आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिला एआय रेडी क्लाउड संगणक कोणता रे? एआय रेडी क्लाउड संगणक जिओ पीसी कोणत्या कंपनीने लॉन्च केला? जिओ आले म्हणजे समजून जायचं, पर्यायाकडे बी जायची गरज नाही. कोण आहे रे? रिलायन्स जिओ आहे. कोण आहे? रिलायन्स जिओ, जी की धीरूभाई म्हणजे आपल्या मुकेश अंबानी यांनी स्थापन केलेली आहे. भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या राज्यातील पूर्व सियांग जिल्ह्यात, कुठल्या रे? पूर्व सियांग जिल्ह्यात ड्रोन प्रहार सराव आयोजित केलेला आहे? ड्रोन प्रहार सराव आयोजित केलेला आहे. कोणता जिल्हा आहे रे? बघा 46वा नंबरचा प्रश्न आहे. कोणता जिल्हा आहे रे? तर तो जिल्हा आहे बघा, एकदम सोपा आहे. कोणता जिल्हा आहे रे? अरुणाचल प्रदेश. 7 सिस्टर पैकी एक. कोणता आहे रे? अरुणाचल प्रदेश हा जिल्हा आहे. पोलीस भरतीच्या बॅच बद्दल मी तुम्हाला मगाशी माहिती देतो आणि आताही देतो. ती आपल्या विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे नुकतीच लॉन्च करण्यात येणार आहे, तर सर्वांनी तिचं माहिती घ्यावी. भारतीय लष्करातील माजी सैनिकांना पेन्शन मिळवणे सोपे व्हावे म्हणून संरक्षण मंत्रालयाने कोणती प्रणाली सुरू केली आहे? कोणती आहे रे? सुरक्षा जीवन की
समय के साथ बदलाव का पेन्शन प्रशासन रक्षा प्रणाली, तिलाच काय म्हणतात रे, स्पर्श प्रणाली म्हणतात. कोणती म्हणतात रे, स्पर्श प्रणाली असे म्हणतात. तर ती आहे पेन्शन प्रशासन रक्षा प्रणाली, स्पर्श प्रणाली आहे बघा. पुढे बघा, नुकतेच भारताचे शास्त्रज्ञ कोण आहेत रे, मेघनाथ देसाई. कोण आहेत, मेघनाथ देसाई यांचे निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? कोणतं क्षेत्र आहे, तर ते क्षेत्र आहे बघा अर्थशास्त्र हे क्षेत्र आहे, अर्थशास्त्र. यानंतर बघा, जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो रे, जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन, तर तो आहे 30 जुलैला. कधी साजरा केला जातो रे, 30 जुलैला साजरा केला जातो. तेलंगणा सरकारने अलीकडेच 7,600हून अधिक मुलांची सुटका करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशनला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर ते नाव आहे बघा ऑपरेशन मुस्कान, परंतु ह्याचं काय आहे रे, 4 आहे. ऑपरेशन मुस्कान आहे, परंतु ते काय 4 आहे बघा, ऑपरेशन मुस्कान. यानंतर बघा, नाहरगड अभयारण्य का महत्वाचं आहे रे? नाहरगड अभयारण्य, आता जो महादेवी हत्तीचा महाराष्ट्रामध्ये जो इशू प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीनं नाहरगड अभयारण्याची जी आहे ती राजस्थानमध्ये सीमा वाढवण्यात येणार आहे. कुठे आहे रे, सीमा वाढवण्यात येणार आहे, म्हणून तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केलेला आहे, म्हणून ते सध्या चर्चेमध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे रे, तर ते आहे राजस्थानमध्ये आहे बघा. कुठे आहे रे, राजस्थानमध्ये स्थित आहे. काय आहे रे, ब्लू बर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट. ब्लू बर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? कोणता आहे रे, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका का रशिया? कोण केले रे, तर ती आहे बघा अमेरिका आहे. तर ती आहे अमेरिका. कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने सिम्बेक्स 2025 भारत सिंगापूरच्या सरावामध्ये सहभाग घेतला? कोणती आहे रे, तर ती आहे INS सातपुडा आहे बघा. कुठली आहे रे, INS सातपुडा आहे. कुठली आहे रे, तर ती आहे INS सातपुडा आहे बघा, INS सातपुडा आहे, INS सातपुडा. यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊता, रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे देशातील पहिले खालीलपैकी कोणते राज्य ठरले? आपल्याला महाराष्ट्र वाटते, कारण महाराष्ट्र जरा आधुनिक आहे, परंतु चुकीचं आहे रे. कोणता आहे रे, उत्तर प्रदेश हे राज्य आहे. कुठलं आहे रे, उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथजी यांनी काय केले, रस्त्या सुरक्षेसाठी AI मॉडेल अवलंबलेलं आहे. त्यानंतर बघा, कोणत्या राज्य सरकारने हिमबस प्लस योजना सुरू केली आहे? हे लय नाही मित्रांनो, मागच्या आठवड्यातले सगळे प्रश्न आहेत बघा. तर हे आहे हिमाचल प्रदेश राज्य आहे. हे सगळीकडे हिम पडतो, हिमवर्षा होते, परंतु कोण सुरू केले रे, हिमबस. म्हणजे आपल्या बर्फामधून सुद्धा ते बस जाऊ शकते, अशी हिमबस हिमाचल प्रदेश या राज्यानं सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणता रे, पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आलेला आहे? पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट, तर कुठे आहे रे, कांडला बंदर. कुठे येते रे, गुजरातमध्ये येते. कुठे येते, गुजरात. त्या बंदरालाच आता काय म्हणतात रे, दीनदयाल उपाध्याय बंदर म्हणतात बघा. कोणतं बंदर म्हणतात, दीनदयाल उपाध्याय बंदर असं म्हणतात. बघा मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या बॅच बद्दल मी तुम्हाला आणखीन सांगितलेलं आहे. ज्या कुणी आपल्या मित्रांना गरज असेल त्यांना नक्की कळवा आणि आपल्या बॅच बद्दल सांगा. 50 प्रश्न लगेच घेऊत, आपण कंटिन्यू करूता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचा 51वा आपला प्रश्न आहे बघा. ऑगस्ट 2025 मध्ये नवीन आर्मी स्टाफ, कोणतं रे, नवीन आर्मी स्टाफ उपप्रमुख म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली? उपप्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे? जस्ट झाले बघा, 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे 4 ऑगस्ट दिवशीच झालेली आहे. कोण आहेत रे, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह, लेफ्टनंट जनरल राजीव शिरोही, लेफ्टनंट जनरल अश्विन कुमार का लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा? कोण आहेत रे, तर ते उत्तर आहे बघा लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह. कोण आहेत रे, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू, सशस्त्र सीमा बल चे 26वे कितवे रे, 26वे
महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दिनेश द्विवेदी, मनसुख मांडवी, संजय सिंगल का साजन कुमार? कोण आहेत रे? तर त्याचं उत्तर आहे बघा संजय सिंगल. कोण आहेत? संजय सिंगल आहेत बघा. महासंचालक सशस्त्र आयपीएस अधिकारी आहेत ते. कसले अधिकारी आहेत रे? आयपीएस होते, भारतामध्ये आयपीएस ची सेवा देत होते. त्यांचे 26वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा 1 ऑगस्ट, किती दिवस झाले रे? खूप झालं, आतापासून 7-8 दिवसापूर्वी बघा. 1 ऑगस्ट पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक डॉक्टर ए राजाराजन, डॉक्टर पी माहेश्वरी, डॉक्टर ललित पुजारी का नासिर सिन्हा? कोण आहेत रे? तर ते आहेत बघा, तर ते आहेत डॉक्टर ए राजाराजन, आंध्र प्रदेशचे आहेत. कुठले आहेत रे? आंध्र प्रदेशचे आहेत. आणि कोण आहेत? ए राजाराजन. कशाची म्हणून रे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र. ओके, नेक्स्ट क्वेश्चन होता 54वा प्रश्न बघा. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण आहेत रे? भारतीय फुटबॉल संघाचे नुकतेच नियुक्त झालेले प्रशिक्षक, तर ते आहेत निसार अहमद, बायचिंग भुतिया, खालिद जमील का कोमल सिन्हा? कोण आहेत? तर ते आहेत बघा खालिद जमील. कोण आहेत? खालिद जमील हे आपल्या भारतीय फुटबॉलचे प्रशिक्षक झालेले आहेत, नवीन झालेले आहेत. ह्या मागच्या आठवड्यामध्येच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर खालिद जमील हे झालेले आहेत. आपण बायचिंग भुतिया ते प्लेयर होते फुटबॉलचे, ते वाटतात आपल्या, परंतु ते नाहीयेत. तर कोण आहेत? खालिद जमील झालेले आहेत. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती? AI इम्पॅक्ट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर तो देश कोणता आहे रे? तर तो आपला भारत देश आहे. भारतात झाल्यामुळं जास्त करून त्याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता दाट आहे. तर कुठं झालंय रे? भारतामध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा 17वा पुरुष आशिया क्रिकेट 2025, 17वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलाय? कोणत्या देशात झालंय रे? USA, ब्रिटन, रशिया का UAE? कोणता आहे रे पुरुष आशिया क्रिकेट? तर तो आहे बघा UAE मध्ये आहे. कुठं आहे रे? UAE मध्ये झालेला आहे. तिथले मैदान क्रिकेटचे खूप जास्त असल्यामुळे एक वेळेस आपलं IPL सुद्धा UAE मध्ये झालं होतं. तिथं क्रिकेटचे मैदान असल्यामुळे काय रे, हा UAE मध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? कोणता रे? दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? कोणता आहे रे? तर त्याचं उत्तर आहे बघा सिक्कीम. कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम आहे. ह्या आठवड्यात झालेल्या घडामोडी आहेत. इतकं जरी तुम्ही केलं तर 100% तुम्हाला या गोष्टीचा आपल्या करंट मध्ये फायदा होईल. जर तुम्ही कुठलं तर पेपरच्या समोर 6 महिनाभरात किंवा 15 दिवस आधी कोणतं तर छोटं पुस्तक घेतो म्हणला तर अजिबात ह्या गोष्टी कव्हर होणार नाहीत. त्यामुळे आपले हे रेग्युलर लेक्चर पाहत जा. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे? ह्या नवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल. त्यावेळेसच आपल्याला हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. त्याच पद्धतीने बघा आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीनं पोलीस भरतीची नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ज्यांना ऑफलाईन कुठलेही क्लास करता येत नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम कमी फीस मध्ये घेऊन आलेली आहे. 1 महिन्याचं जे आपल्याला भाडं भरावं लागतं त्यापेक्षाही कमी फीस आहे. आलं लक्षामध्ये? आमचे वैशिष्ट्य बघा, प्रत्येक विषयाला तज्ज्ञ शिक्षक आहेत, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक आहेत, मोफत नोट्स व ई बुक सिरीज आपल्याला देण्यात येतील. त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला भेटतील. आणि जर आपल्याला आणखीन ह्याबद्दल माहिती पाहिजे असतील किंवा कोणताही
क्लास जॉईन करायचा असेल तर हे आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या विद्यावृक्ष ऍपचं हे कोड आहे किंवा हे स्कॅनर आहे, यावरती जरी गेलात स्कॅन केलात तर आपल्याला ऍप डाउनलोड करता येईल किंवा विद्यावृक्ष अकॅडमीचा ऍप जर टाकलात तर तो आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर भेटून जाईल. आणि जर ह्यापेक्षाही एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर हा आमचा फोन नंबर आहे, यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या इतर माहिती मिळवू शकता. चालेल, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पोलिसिंग अँड ट्रेड्स इन इंडिया. कोणता आहे रे? पोलिसिंग इन ट्रेड्स इन इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे? सध्या हे चर्चेत होतं बघा, कारण की ह्यांचं आत्मचरित्र आहे. ज्या कोणी व्यक्तीने लिहिलेलं असेल तर कोण आहेत रे? तर ते आहेत बघा, ते आहेत दिनेश कुमार गुप्ता. कोण आहेत रे? दिनेश कुमार गुप्ता हे व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे? जस्ट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा भूकंप झालेला आहे. कुठं झालाय रे? तर तो झालेला आहे बघा रशियामध्ये. कुठं झालाय? रशिया. आपल्याला नॉर्मली जपान वाटतं, परंतु कुठं झालेला आहे तो? रशियामध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा, जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो रे? तर फुफ्फुसांचा कर्करोग हा 1 ऑगस्टला साजरा केला जातो. 1 ऑगस्टला म्हणजे ह्याच महिन्याच्या 1 तारखेला हा फुफ्फुसांचा कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. यानंतर बघा, दरवर्षी खालीलपैकी कोणता दिवस वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW आपण कुठलंही गुगल क्रोमवर गेल्यावर कोणत्याही वेबसाईटवर टाकायचं असेल तर आपल्याला हे लागतं. तर त्याचा कधी आहे रे? तो दिवस कधी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट का 4 ऑगस्ट? तर त्याचं उत्तर आहे बघा 1 ऑगस्ट आहे, जे आपल्याला कॉमनली संगणक या विषयामध्ये सुद्धा विचारू शकतात. संगणक आपल्याला नॉर्मली सरळ सेवेला असेल किंवा पोलीस भरतीला असेल त्याच पद्धतीनं MPSC ला सुद्धा 1-2 प्रश्न हे संगणकावरती येतात, त्यामुळे आपल्याला हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय वस्तूंवर 1 ऑगस्ट 2025 कधी रे? 1 ऑगस्ट 2025 पासून 25% कर लागू केलेला आहे. त्यालाच काय म्हणतात? टॅरिफ. म्हणजे जो आपला कर असतो त्यालाच काय म्हणतात रे? टॅरिफ म्हणतात. तर तो देश कोणता आहे रे? तो अमेरिका आहे बघा. भारत सगळ्यात जास्त कोणत्या देशाला निर्यात करतो रे? तर तो अमेरिकेला करतो. आणि प्लस मध्ये आहे आयात निर्यातीमध्ये अमेरिकेसोबत व्यवहारामध्ये भारत. तर तो देश कोणता आहे रे? तर तो अमेरिकेला आहे. आणि आताच बघा 6 ऑगस्टला हा वाढवून किती केलाय रे? तर तो केलाय 50% केलाय. किती केलाय रे? 50% करण्यात आलेला आहे. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, 2025 चे ब्रिक्स देशांचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे? ब्रिक्स देशांचे आयोजन कुठं होणार आहे रे? तर ते ब्राझीलला होणार आहे बघा. कुठं होणार आहे? तर ते ब्राझीलला होणार आहे. त्यानंतर बघा, ब्राझीलला रिओ द जेनेरो ब्राझीलची राजधानी कोणत्या राज्याने 2025 ची ज्युनियर बॉईज नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली आहे? ज्युनियर बॉईज नॅशनल चॅम्पियनशिप तुम्हाला कालही म्हणलं होतं, ही कशा संदर्भात आहे? ज्युनियर बॉईज नॅशनल चॅम्पियनशिप फुटबॉल संदर्भात आहे. नुकताच जिंकलेली आहे बघा त्यांनी. आणि फुटबॉल कुठे खेळला जात आहे रे? तुम्हाला म्हटलं होतं, एकतर केरळमध्ये खेळला जातो किंवा एकतर जे आपल्या 7 सिस्टर आहेत किंवा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जास्त करून खेळला जातो. तर हे आहे बघा मणिपूर. कोणत्या राज्याने जिंकलंय रे? मणिपूर. त्यावेळेस हे पर्याय 2 स्किप केले असते. मध्य प्रदेश पर्याय गेला असता, झारखंड. आपल्यापाशी पर्याय फक्त 2च उरले असते, एकतर पश्चिम बंगाल किंवा दुसरा मणिपूर. पुढे बघा, कोणत्या संस्थेने महिलांच्या नेतृत्वाखाली सहकारी योजना, स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या योजना सुरू केलेल्या आहेत? काय रे, इथं जास्त डोकं लावायचं गरज आहे का रे? पर्याय बघा, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, नीती आयोग, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक का शेवटचा आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय? कोणता आहे रे? सहकार शब्द कुठे दिसतंय रे? सहकार, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ याने केलं बघा. कोणत्या योजना आहेत रे? महिलांच्या नेतृत्वाखाली सहकारी योजना, तिलाच काय म्हणतात? स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या 2 योजना आहेत बघा. कोणत्या रे?
तर आहेत स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार. कोण सुरू केल्या रे? राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांनी सुरू केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, न्यायबंधू प्रोबेन लीगल सर्व्हिसेस, कोणते रे? प्रोबेन लीगल सर्व्हिसेस ही कोणत्या सरकारी विभागाची योजना आहे? कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग का कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग? कोणत्या विभागाची आहे रे? तर ती आहे बघा, तर ती आहे न्याय विभाग. कुठल्या विभागाची आहे रे? न्याय विभागाची. नवीनच त्यांनी ही योजना लागू केलेली आहे. यानंतर बघा, भारतातील कोणते राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेबेटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? कसल्या योजना रे? सेबेटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर ते राज्य आहे बघा सिक्कीम. कोणतं राज्य आहे रे? सिक्कीम या राज्याने सेबेटिकल योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, भारतातील नौदलाला अलीकडेच देण्यात आलेल्या तिसऱ्या निलगिरी वर्गाच्या प्रोजेक्ट 17 अंतर्गत, कुठला प्रोजेक्ट आहे रे? प्रोजेक्ट 17 अंतर्गत तिसऱ्या जहाजाचे नाव काय? तर ह्या नौदलाला ह्या प्रोजेक्ट 17 अंतर्गत काय रे? तर जहाज देण्यात येतात. तर ते आहे बघा हिमगिरी. कोणता आहे रे? हिमगिरी जहाज नुकतंच ह्या आठवड्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, क्षयरोग टीबी मृत्यू अंदाज स्वीकारणारा देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरले रे? महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे का कर्नाटक आहे? आरोग्याबाबतीत नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहेत, साऊथचे जे स्टेट आहेत तर ते खूप जागृत आहेत. त्याच्याहून कोणतं येते रे? तामिळनाडू येते बघा. कुठलं येते? तामिळनाडू. प्रश्न येण्यासारखा आहे, येऊ शकतो. क्षयरोग टीबी मृत्यू अंदाज मॉडेल स्वीकारणार देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? कोणतं आहे रे? तामिळनाडू हे राज्य आहे. पुढे बघा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल. कोणता रे? खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल यजमानपद खालीलपैकी कोणत्या शहराला, देशाला झालं इथं, शहराला, कोणत्या शहराला देण्यात आलेलं आहे? चंदीगड, डेहराडून, श्रीनगर का शिमला? कोणतं शहर आहे रे? तर ते आहे बघा श्रीनगर आहे. ज्यांनी रेग्युलर करंट वाचत असतील त्यांना हे लगेच क्लिक होऊन जाईल, आणि आपल्याला सुद्धा ज्यांनी वाचतही नसतील त्यांना एवढे जरी प्रश्न या आठवड्याचे केले तर त्यांच्या नुकत्याच एक्झाम आहेत पुढच्या महिन्यामध्ये, त्यांना नक्की या गोष्टीचा फायदा होईल. एलोन मस्क कोण आहेत रे? एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या अमेरिकन कंपनीला 31 जुलै 2025 रोजी भारतात उपग्रह इंटरनेट सेवा, कुठली रे? उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी युनिफाईड परवाना, कुठला रे? युनिफाईड परवाना देण्यात आला. कुठला आहे रे? स्पेसएक्स, ब्ल्यू ओरिजिन, स्टारलिंक का टेस्ला? कोणती संस्था आहे रे? तर ती आहे बघा स्टारलिंक आहे. कुठली आहे रे? स्टारलिंक ही संस्था आहे. पुढे बघा, जुलै 2025 मध्ये म्यानमारच्या पंतप्रधान कुठल्या झाल्यात रे? म्यानमारच्या पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? बघा पर्याय काय आहेत रे? अंग सांग सू की, मिन अंकाई, युनो स्वा का विनमेंट? तर त्या आहेत युनो स्वा आहेत. कुठल्या आहेत रे? युनो स्वा या व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा, कोमो वादळ, कुठलं वादळ रे? कोमो वादळ हे अलीकडेच कोणत्या देशाला धडकलेलं आहे? कोमो वादळ, तर ते आहे चीन. कुठला देश आहे रे? चीन हा देश आहे. यानंतर बघा, कोणत्या संस्थेने सक्षम निवेश मोहीम सुरू केलेली आहे? कोणती संस्था आहे रे? तर अशा वेळेस लॉजिक जास्त लावत बसायचं नाही, जी मोठी संस्था असते ती मारून टाकायची. तर कोणती संस्था आहे रे? गुंतवणूकदार संरक्षण आणि सक्षम निधी प्राधिकरण. कुठली संस्था आहे रे? गुंतवणूकदार संरक्षण आणि निधी प्राधिकरण सक्षमीकरण ही संस्था आहे बघा. पुढे बघा, दूरचिलुंग हा चर्चेत असणारा जलविद्युत प्रकल्प कुठला आहे रे? दूरचिलुंग हा चर्चेत असणारा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? कुठे आहे रे? विषय काय झालाय रे? तर हा ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे. कुठल्या नदीवर स्थित आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे, आणि भारतानं तो स्थापन केलेला आहे. आणि भारत देश
त्या राज्याकडून त्या देशाकडून काय घेणार आहे रे? वीज घेणार आहे. काय घेणार आहे? वीज घेणार आहे. तर तो देश आहे बघा नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश. कुठला आहे रे? जे की सगळे आपले शेजारी आहेत. तर तो देश आहे भूतान देश आहे बघा. नुकताच भारतानं करार केलेला आहे त्यांच्यासोबत. त्यानंतर बघा नुकतीच रेल्वे संरक्षण दलाच्या कुठल्या रे? रेल्वे संरक्षण दलाच्या एक अध्यक्षपदी अध्यक्षपदी एका स्त्रीची नियुक्ती झालेली आहे. त्या रेल्वे संरक्षण दलाच्या काय आहेत रे? पहिल्या महिला महासंचालक आहेत. पहिल्या जिथं झालेल्या आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. पहिल्या महिला महासंचालक ठरल्या त्या खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत रे? सुजाता सिंग, सोनाली मिश्रा, नंदिनी मिश्रा का अलका द्विवेदी? कोण झाल्यात रे? तर त्या झालेल्या आहेत बघा सोनाली मिश्रा. कोण झाल्यात रे? सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा. मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये गेलात, तुम्हाला कॉपी पेस्ट प्रश्न काढलेले भेटतील. सगळ्या ठिकाणी भरपूर टेलिग्रामच्या चॅनलवर फिरत असतात. परंतु मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमीनं हे स्वतः काढलेले प्रश्न आहेत आणि ते तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. बघा, देशातील सर्वाधिक अवयवदानासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? अवयवदान. तर ते राज्य आहे बघा तेलंगणा. कुठलं आहे रे? तेलंगणा. कोणतं राज्य आहे रे मित्रांनो? तर ते आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याला अवयवदानासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे. केरळमध्ये 2 रुपयांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले? बघा, 4 तारखेला निधन झाले, 4 ऑगस्टला. ते विद्यावृक्ष अकॅडमी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. कोण आहेत रे? A.K. राहुल गोपाल, पद्मस्वामी, नरू पैलवा सैलम का बंगारू यादीम? कोण आहेत रे? तर ते आहेत A.K. राहुल गोपाल. कोण आहेत रे? A.K. राहुल गोपाल, जे फक्त 2 रुपयामध्ये आपली सेवा पुरवत होते. त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, वनरक्षकची आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीची नवीन बॅच नुकतीच लॉन्च झालेली आहे. एकदम कमी फीस मध्ये आपले जे वनरक्षक भरतीची फुल टाइम तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत करत वनरक्षकचा पण पेपर भरतात, त्यांच्यासाठी हे आहे बघा. त्याच्यामध्ये जे स्पेशलाइज विषय आहेत त्याच्यासाठी सुद्धा तज्ञ शिक्षक आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला एक वेळेस लाईव्ह मध्ये समजलं नाही तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा विद्यावृक्ष अकॅडमी तुम्हाला देणार आहे. त्याची अपडेट घेण्यासाठी हा आमचा ऍप आहे विद्यावृक्ष अकॅडमीचा. तो ह्याच्यावरती स्कॅन करून आपण डाउनलोड करू शकता. तो आमचा विद्यावृक्ष अकॅडमीचा फोन नंबर आहे. त्यावरती जाऊन आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती घेण्यासाठी. पुढे चला. द लोनलेस सोनिया अँड द सनी. कोणतं रे? द लोनलेस सोनिया अँड द सनी ही कादंबरी नुकतीच चर्चेमध्ये आहे. ती खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेने लिहिलेली आहे? कोण आहेत रे? सुधा मुखर्जी, किरण देसाई, संगीता महापौर का शशी थरूर? कोण आहेत रे? तर त्या लेखक आहेत किरण देसाई. किरण देसाई लेखिका आहेत बघा. काय आहेत रे? लेखिका आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांना बुकर पुरस्कार भेटलेला आहे बघा. कोणता आहे रे? बुकर पुरस्कार भेटलेला आहे किरण देसाई. बुकर पुरस्कार कधी जाऊन बघत जावा. ऑनलाईन नेटचा यूज करंटसाठी करत जावा, तो चांगला राहील. किरण देसाई. कोणतं पुस्तक आहे रे? द लोनलेस सोनिया अँड द सनी. तुम्हाला लक्षात येईल, सोनिया अँड द सनी 2 जण आहेत म्हणजे काय रे? एखाद्यावेळेस लव्ह स्टोरी असू शकते. पुढे बघा. केसो न्यू मेमोरियल मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लांब उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकले? कोण आहे रे? मुरली श्रीकांत, यशस्वी जय, संग्राम द्विवेदी का पौराहुल शर्मा? कोण आहे? तर तो आहे मुरली श्रीकांत आहेत बघा. लांब उडीमध्ये ज्यांनी पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर बघा जीएसटी अंतर्गत फेसलेस अँड ज्युडिकेशन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? बघा, फेसलेस अँड ज्युडिकेशन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे रे? तर ते पहिले राज्य ठरले बघा. पहिले राज्य ठरले आहे केरळ. कोणतं ठरले रे? केरळ हे राज्य पहिले ठरलेले आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नापणे धबधब्यावर पहिला ग्लास स्कायवॉक म्हणजे काय रे? धबधब्यावर ग्लासच्या स्वरूपात काय आपल्याला फील घेता येईल, जसं की आपण धबधब्यातच चालायलो
तर असा ग्लास काय कोणत्या ह्याच्यामध्ये सुरू झालेला आहे, तर ते आहे बघा सिंधुदुर्ग. काय रे, सिंधुदुर्ग आहे. नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे जरी आपल्याला माहित असतं तरी सुद्धा आपण हे करू शकलो असतो. ग्लास काय कुठं सुरू झालंय रे, सिंधुदुर्ग मध्ये. कुठल्या धबधब्यावर, नापणे धबधब्यावर. 3 प्रश्न फ्रेम होऊ शकतात ह्याच्यावरती. आलं लक्षामध्ये, पुढे जाऊ. युईएफए 2025 महिला युरो चषक खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला रे, तर तो संघ आहे इंग्लंड. ज्यांनी आपल्यावर राज्य केलं तो ब्रिटनच्या संघाने जिंकलेला आहे. पुढे बघा, प्रतापसिंह वन उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रतापसिंह वन उद्यान कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे रे, सांगली, कोल्हापूर, सातारा का सोलापूर, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर बघा, मिथुन हा प्राणी भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त आढळतो. कोणता प्राणी आहे रे, मिथुन हा प्राणी आहे. तर तो कुठल्या राज्यामध्ये, बाकी राज्यामध्ये आढळतो परंतु कमी प्रमाणात. तर कुठल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त आढळतो, तर तो अरुणाचल प्रदेश आहे. आणि अरुणाचल प्रदेशचा हा राष्ट्रीय प्राणी म्हणतो, राज्य प्राणी सुद्धा आहे. कोणता रे, मिथुन. ही गाय आहे. काय आहे रे, मिथुन ही रानटी गाय आहे. मिथुन रानगाय आहे बघा, मिथुन हा प्राणी. चालेल, पुढे बघा, इस्रो कोणत्या परदेशी कंपनीचा ब्लॉक टू ब्लू बर्ड या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रो, स्पेसएक्स, एएसटी स्पेस मोबाईल, वनवेब का ब्ल्यू ओरिजिन, कुठल्या कंपनीचा करणार आहे रे, तर त्याचं उत्तर आहे बघा एएसटी स्पेस मोबाईल. कुठला आहे रे, एएसटी स्पेस मोबाईल या कंपनीचं उपग्रह आपला इस्रो जी भारतीय संस्था आहे ती सोडणार आहे. त्यानंतर बघा, सध्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत रे, सध्या चर्चेत होते. कोण आहेत रे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, तर ते आहेत मनोहरलाल खट्टर. कोण आहेत रे, मनोहरलाल खट्टर. हे चुकून झालेलं आहे, खट्टर नाही तर खट्टर आहेत बघा, खट्टर. ते काय होते रे, ते आधी माजी हरियाणाचे मुख्यमंत्री होते, माजी हरियाणाचे मुख्यमंत्री होते. यानंतर बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर सलग 8व्यांदा, कितव्यांदा ठरलंय रे, सलग 8व्यांदा ठरलेलं आहे. असं कोणतं शहर आहे रे, तर ते आहे इंदोर आहे बघा. कुठलं आहे रे, इंदोर हे शहर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते नेते आतापर्यंत सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले नेते आहेत. कुठले नेते आहेत रे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले, तर ते आहेत बघा अमित शहा. अमित शहा आहेत, 2250 दिवस राहिलेले आहेत ते. 2 नंबरला आहेत बघा लालकृष्ण अडवाणी. 3 नंबरला आहेत बघा गोविंद वल्लभ पंत आहेत. कोण आहेत 3 नंबरला, गोविंद वल्लभ पंत हे व्यक्ती आहेत. यानंतर बघा, विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तींना समाज सुधारक एका रिव्हिजन मध्ये किंवा व्यवस्थित पाहिजे आहे, तर आता आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीनं समाज सुधारकची बॅच नुकतीच लॉन्च केलेली आहे. आणि जे पहिले 50 मेंबर आहेत त्या पहिल्या 50 मेंबरला 50% डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही बॅचची एकदम फीस सर्वांना फायदा व्हावा म्हणून 199 ठेवण्यात आलेली होती, परंतु सध्या स्कीम फक्त काही दिवसांपुरती मर्यादित आहे, तर ती 50% ऑफ मध्ये देण्यात येणार आहे. पुढे चला बघा, कोणता देश अमेरिकेसोबतच्या अणुकरारातून बाहेर पडलाय. कोणता देश आहे रे, तर तो आहे रशिया. कोणता देश आहे रे, रशिया हा देश आहे. यानंतर बघा, WHO, IRCH आंतरराष्ट्रीय कार्यशाळा खालीलपैकी उत्तर प्रदेश मधील कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे रे, लखनौ, झाशी, गाझियाबाद का आग्रा, कुठे आहे रे, तर ती आहे गाझियाबादला आहे. कुठे आहे रे, गाझियाबाद मध्ये आहे. मुलींसाठी भारतातील पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली. काय रे, मुलींसाठी भारतातील पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी, फिफा टॅलेंट अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद का कोलकाता, कोणतं शहर आहे रे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद का कोलकाता, तर ते आहे बघा, तर ते आहे हैदराबाद आहे बघा, हैदराबाद. कुठलं, निजामांचं शहर म्हणतात हैदराबादला. काय म्हणतात रे, निजामांचं शहर म्हणतात.
भारत जगातील कितव्या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे? कितव्या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ आहे रे? तर ते आहे 5व्या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ बनलेला आहे. त्यानंतर बघा, कोणत्या व्यक्तीने हंगेरियन ग्रांप्री 2025 जिंकलेली आहे? कोण आहे रे? सेबॅस्टियन विक्टर, लिंडो नेरिसन, ग्रीक सेविस्टो का सेम विक्टर? तर ते आहेत लिंडो नेरिसन. कधी जिंकले रे? तर 6-7 तारखेला नुकतीच जिंकलेली आहे बघा. भारताने रशियाकडून तेल आयात कायम ठेवल्यामुळे अमेरिकेने भारताला खालीलपैकी किती टक्के टॅरिफ लागू केला? किती टक्के केला रे? तर तो टॅरिफ आहे बघा 50% लागू केला. किती टक्के? पहिल्यांदा 25% घोषित केला होता आणि फायनल येऊन 50% केलाय. का रे? तर त्या ट्रम्प तात्या आपला. काय रे? ट्रम्प तात्यामुळं. भारतातील राज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वाढीसाठी आणि त्या संदर्भात पायाभूत सुविधांचा मागावा घेण्यासाठी इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स, कोणता रे? इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला? कोणती संस्था आहे रे? नाबार्ड, एनसीआरटी, नीती आयोग का आरबीआय? कोणती आहे रे? तर ती आहे नीती आयोग आहे बघा. कोणती आहे? तर ती आहे नीती आयोग. सशस्त्र सीमा बलाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली? सशस्त्र सीमा बल कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली रे? तर ते आहेत बघा संजय सिंगल. कोण आहेत रे? संजय सिंगल, ज्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, 2025 चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाचा आहे रे? हा महाराष्ट्र शासन देतं. तर तो दोन शासन देत आहे बघा, एक मध्य प्रदेश सरकार आणि दुसरा आहे महाराष्ट्र शासन देतं. तर तो महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि कुणाच्या हस्ते भेटलाय रे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. कोणत्या व्यक्तींना देण्यात आला? तर ते आहेत बघा भीमराव पांचाळे. कोण आहेत रे? भीमराव पांचाळे हे व्यक्ती आहेत. राष्ट्रीय हातमाग दिन, राष्ट्रीय हातमाग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? तर तो आहे 7 ऑगस्ट. राष्ट्रीय हातमाग दिन आहे. आणि त्याच दिवशी काय रे, आता आपल्या जे हे आहेत भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात येते. आणि तो दिन कोणता दिन साजरा म्हणून करण्यात रे? शाश्वत शेती दिन. कोणता रे? शाश्वत शेती दिन. आणि सगळ्यात महत्वाचा, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदणी करण्यात आली आहे किंवा रेकॉर्ड बनलेला आहे, हा कार्यक्रम भारतामध्ये झालेला आहे. भारतात झालेल्या खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या लोकांच्या आधारावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदणी करण्यात आली आहे? चाय पे चर्चा, परीक्षा पे चर्चा, कपिल शर्मा शो का संसद टीव्ही कार्यक्रम? कोणता आहे रे? तर ते आहे परीक्षा पे चर्चा. कोणता कार्यक्रम आहे रे? परीक्षा पे चर्चा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले 100 करंटचे प्रश्न कव्हर झालेले आहेत. 28 ते 4 तारखेपर्यंतच्या या आठवड्यामधले हे प्रश्न कव्हर झालेले आहेत. याच पद्धतीनं प्रत्येक आठवड्याला आपण अशा पद्धतीचं पाहणार आहोत, म्हणजे आपलं नंतर एकदम परीक्षेच्या पुढे कोणतीही असो गोंधळून जाण्याचा विषय राहणार नाही. तर हे विद्यावृक्ष अकॅडमीला असंच तुमचं प्रोत्साहन असू द्या, सहकार्य असू द्या. ज्या विद्यार्थ्यांना, जे आपले सोबतचे विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांना आपलं चॅनल शेअर करा, त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा आणि अशाच पद्धतीने आपलं सहकार्य आम्हाला असू द्या. मी महेश आरल्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.